मॅचला इथे सुरुवात होते. दोन्ही सलामीवीर जे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. ओव्हर नंबर 1 मध्ये किशोर पाटील ज्यांना आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. समोर गणेश राठोड आणि साथीनं हितेश पाटील अशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये झाली सुरू. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर पॉईंटच्या जवळपास ढकलला. एक सिंगल ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ झाली. या धावसंख्या 0वरनं 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल त्यावर एक सिंगल जी धाफलकावर आली. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत फील्ड केला एक यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल जी धाफलकावर जोडली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 2 आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 2 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तो हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे एक सिंगल त्यामध्ये चेंडू कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. धावसंख्या जाऊन पोचते ते एकंदर 3 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. त्यानंतर 3 ही धावसंख्या धाफलकावर आहे. हितेश पाटील आणि गणेश राठोड असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोघांनी आपलं वैयक्तिक खातं ते उघडलंय. इथे मात्र सफल झाला आणि सफलही झाला. एक सफलतापूर्वक दर्जेदार फटका लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4 षटकाराचा इशारा तिथे चेक केलं जात आहे. षटकार आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धाफलकावर जोडल्या गेल्यात. किशोर ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स दिल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ तो सुरू झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर कुणाल पाटील जे सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईनवर होता. तिथे जमिनीशी संलग्न वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जातोय सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होतोय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 17 या आकड्यावर. बॅकफुटला गेला. पुण्याच्या एकदा स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा इरादा होता. बॅटच्या आतल्या साईडच्या अंगाला लागला आणि त्यानंतर तिथे बॉल वेगानं फाईन लेग मधनं सीमारेषेच्या पलीकडे गेला. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट स्वीट व्हॉइस
आणि एक लॉंग डिस्टन्स ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालंय. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावर आहेत. 1.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तदनंतर 23 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला बॅलन्स आहे. बघूया येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साध्य केली जाईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. बघूया कशी कामगिरी असेल येणाऱ्या बॉल मध्ये. चांगली फलंदाजी सध्या मैदानात सुरू आहे. इथे मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो इथे येत असताना आपण पाहतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळले जात आहेत आणि हे निर्धाव बॉल महत्वाचे आहेत कारण धावसंख्या अगदीच वेगाने सुरू आहे. दोन्ही फलंदाज 11 आणि 12 अशा वैयक्तिक स्कोरवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा फ्रंट फुटला स्वतःपासून वेगळं केलं आणि तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. गोलंदाजानं फलंदाजाला गुंगारा दिला आणि त्यानंतर बॉलला विकेट कीपरच्या हातामध्ये घेऊन गेला. एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या 23 आहे. 1.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. कुणाल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल अगदी डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी वाईट म्हणून थंडीत केलंय. धावसंख्या 24. 1.4चा खेळ आणि तदनंतर 24 ही धावसंख्या राफलकावर आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला बॅलन्स राहतोय. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट अँड लुक ॲट द डिस्टन्स. बॉल उंच हवेतनं चाललाय दूर सीमारेषा पार. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार. 6. काय अप्रतिम फटका होता. सुशीलाई आर्ट्स षटकार तो आपल्याला इथे पाहायला मिळाला. लाजवाब पॉवर हिटिंग ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मिडल ऑफ द बॅट मोठे फटके ते मैदानाच्या आतनं खेचले जात आहेत आणि त्यामुळे धावसंख्या ती अगदी सुसाट वेगानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 30 आहे. 1.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या 30 ती आपल्याला पाहायला मिळते. नानाभाऊ सोनावणे युवा मंचचे संघमालक सन्माननीय शुभमजी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण मंचावर या. आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक आहे ते आम्ही इथे वितरित करतोय. नानाभाऊ सोनावणेचे संघमालक सन्माननीय शुभमजी आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यावं. तिथे मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक आहे ते आपण वितरित करतोय आपल्या शुभस्ते. धावसंख्या 36 आहे. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. गेम स्पीडअप ठेवा ही विनंती आहे. मॅच क्रमांक 2 ती सध्या प्रगतीपथावर आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि या दुसऱ्या मॅच मध्ये दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. ओव्हर नंबर 3 ते प्रगतीपथावर येत असताना आपण पाहतोय. समीर जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप जस्ट शॉट सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे आलाय सुशीलाई आर्ट्स चौकार 4.
रिव्हर्सच्या माध्यमातून एक चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या 40. वेग धावसंख्येला प्रदान तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र घुटना टेक स्ट्रोक खेळायचा होता. इम्प्रोवायझिंग फटका तो खेळण्याचा इरादा होता. बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघाला. एकंदर 2.2 नंतर धावसंख्या 40 आहे. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र बाकफुटला गेला. मोठा फटक्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन ते झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 40 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साध्य केली जाईल. इथे मात्र बॅटची बाहेरच्या साईडची कडा घेतली आहे. मात्र तदनंतर बॉल प्रचंड वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्या 44 2.4चा खेळ समाप्ती एखेरीस. अगदी बलाढ्य टोटल, मोठी टोटल ती धावफलकावर उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल हवेत आहे. एक सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलाय. दिवाळी आणि दसरा तो वर्षातनं एकदाच येतो. प्रत्येक महिन्यात साजरा करण्याचा प्रयत्न केला तर मग तुमचे दिवाळी निघतात आणि अगदी तेच झालंय. रिव्हर्स एकदा अटेम्प्ट केला होता तो सक्सेसफुल राहिला होता. मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फोल ठरलाय. झेल झालाय. विकेट मिळाली आहे आणि खेळाडूला माघारी परतावा लागलाय. फलंदाज बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालंय. ओव्हरची इथे झाली सांगता. 3 ओव्हरचा खेळ. धावसंख्या 44 आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील, कशा पद्धतीची फलंदाजी होईल, कशा पद्धतीने रन्स धावफलकावर जोडल्या जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र मैदानामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर ड्रिंक्स आलंय, पाणी आलंय. खेळाडूंना थोडीशी एनर्जी ती देण्याचा प्रयत्न तो संघ सहकार्यांकडनं केला जातोय. इथे बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. विकेट. ड्रिंक्स इंटरव्हल झालाय आणि विकेट ही मिळाली आहे. खेळ बदललाय असं म्हणायला हरकत नाही. पूर्वार्धाचा जो खेळ आहे त्याच्या ड्रिंक्स इंटरव्हलच्या आधीचा खेळ फलंदाजाने आपल्या नावावर केलाय. मात्र ड्रिंक्स इंटरव्हल नंतरचा खेळ तो गोलंदाज आपल्या नावावर करण्याचा एक चांगला प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमधनं सुरू आहे. विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवर खेळाडू बाद.
पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल त्याला वडवलंय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. तिथे दर्जेदार झेल तो आपल्याला पाहायला मिळालाय. 100 कॅच तो कंप्लीट केलाय. तिथे चेक केलं जाईल सीमारेषेला, एकदा तपासलं जात आहे की क्लिअर कॅच आहे की नाही. हे बघा तिथे बॉल हवेमध्ये होता आणि येतो मेरे एक हात का खेल आहे असं दर्शवलंय तिथे. OUT. धावसंख्या जर आपण पाहिली तर 44 धावा या राफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. काय कमबॅक केलंय, लाजवाब, अप्रतिम खेळ. खेळ बदलला इथे असं म्हणायला हरकत नाही. अचानक खेळानं आपली करवट बदलली आहे. कारण 3 ओव्हरच्या आधी फलंदाजांचं वर्चस्व होतं, मात्र चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज तो आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्यानं 2 विकेट घेतल्यात, फलंदाजांना रोखून धरलंय. फटका तो हवेत आहे, काय इथे सीमारेषेला क्लिअर करेल. हो, हा बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पार. कडक बेधडक षटकार. 6. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस आणखी एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल, त्यावर मानावं लागेल समाधान. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 51 धावा. 3.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 51 ऑन बोर्ड. 51 रन सध्या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल, इथे रिव्हर्स बॉल चाललाय सीमा पार. दमदार रिव्हर्सचा दर्जेदार कलात्मक षटकार इथे आलाय. सुशिलाई आर्ट्स ब्रँडेड हिट षटकार. अगदी चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. नानाभाऊ युवा मंच आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त इलेक्ट्रिकल. त्यांच्यामध्ये ही मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर शेतकरी डेअरी फार्म आणि किरणदादा पाटील युवा मंच, ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सुमेर वाघेरे ते सध्या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय. 6च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वेगानं वाढताना पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले षटकार चौकार त्यांची आतिषबाजी आपण मैदानाच्या आतनं पाहिली. आणि हे बघा तिथे पारितोषिक ते मैदानाच्या आतमध्ये येऊन दिलं जात आहे. अगदी आपल्या खेळाडूंचं मनोबल ते वाढवण्याचं काम सध्या आपल्याला पाहायला मिळते. नानाभाऊ सोनावणे युवा मंच
यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला. एक सिंगल ती धावफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती 64. प्रेक्षक जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतात किंवा पाठीराखे जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतात यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर तिथनं बॉल खेळलाय. बॉल सीमा रेषा पार. दमदार कव्हर ड्राईव्ह. चौकार 4. क्रिकेटचं जे सौंदर्य आहे ना ते सौंदर्य प्रकट होतं त्या एरियातनं जेव्हा बॉल जातो. अगदी अप्रतिम फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामधनं हा स्ट्रोक खेळला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे खेळलाय. अगदी अप्रतिम लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह होता. जस्ट शॉट वन बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकारामध्ये परावर्तित झाला आणि त्या 4च्या मदतीनं धावसंख्या 68 68 धावा. चांगला बॉल आहे. इथे टप्पा खाल्यानंतर आत आला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावच्या स्वरूपाने चेंडूला हाताळलं गेलंय. सुमेर ज्यांना आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. धावसंख्या 68 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये किफायतदार गोलंदाजी केली होती. मात्र या ओव्हरमध्ये तिच्या विरोधात आक्रमण ते सुरू आहे. बॅटची आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षकाला दिलाय गुंगारा. बॉलनं अचानक डायव्हर्सन मिळवलं. मात्र तिथे क्षेत्ररक्षक ते जीवाची आकांत करत असताना बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला थांबवतायत. रन आपल्या टीम करता थोड्याशा वाचवतायत. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते ती एकंदर 69 69 धावा या धावफलकावर आहेत. सज्ज होईल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. शेवटचा बॉल आहे. इथे मात्र फक्त दिशा दिली. एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 5 ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एकेरीस 71 71 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र बॉल तो हवेतनं चाललाय सीमा रेषेच्या पार. एक मोठा फटका तो इथे
धावसंख्या जर आपण पाहिली तर 77 77 धावा या राफलकावर आहेत. 3 विकेटच्या पतनानंतर 5.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला तो बॅलन्स आहे आणि बघूया येणाऱ्या 4 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय उंच हवेतनं आणि पाठवून दिले सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. बॉल सीमा रेषा पार. काय बॅटिंग होती सध्या मैदानाच्या आतमधनं. अखेरच्या षटकामध्ये आक्रमकता ही भूमिका आम्हाला बजावायची आहे आणि ती आक्रमकतेची भूमिका अगदी योग्य तऱ्हेनं बजावत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय षटकार. धावसंख्या 83 83 धावा. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॅकफुटला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीचा फटका तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं खेळलाय. बॉल सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत फलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. सलगच्या तिसऱ्या बॉलवर तिसरा मोठा प्रहार षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता वाईच्या वेगाने पुढे सरकते. एक बलाढ्य टोटल धाफलकावर उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 89 एकूण 90 धावा धाफलकावर आहेत. यावेळेस मात्र आणखी एक सलग चौथा. वाह काय फलंदाजी होतीये लाजवाब आउटस्टँडिंग दर्जेदार धम्माके ते मैदानाच्या आतनं इथे होत असताना पाहायला मिळतात. ब्लास्ट ते सुरू आहेत. धावसंख्या 95 95 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा बॉल या पूर्वार्धाच्या खेळामधला बाकी आहे. 95 ऑन बोर्ड. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता तीच आम्हाला मैदानात दाखवायची आहे. त्याच करता आम्ही मैदानाच्या आतमध्ये आलोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग मिळाली आहे तर मग आम्ही तिचा पुरेपूर मनमुराद आनंद लुटणार आहोत. हे सध्या मैदानाच्या आतनं सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हर 5 चेंडूचा खेळ तो समाप्त. एखेरीस 95 ऑन बोर्ड. चार सलग षटकार ते इथे खेचले गेलेत. काय इथे सलगचा 5वा तो फलंदाजाच्या माध्यमातून खेचला जाईल. वॉचमन समोर लावला गेलाय मात्र तरीही जर आपण पाहिलं तर आक्रमकता ती भूमिका सोडत नाहीये बॅटर. इथे आणखी एक ओव्हर दी कव्हर दमदार हिट. बॉल व्हीआयपी डाईस वर षटकार. सलग 5 खेचलेत आणि या सलग 5 षटकारांच्या मदतीनं धावसंख्या धाफलकावर 101 1 नॉट ऑन. 102 धावसंख्येची गरज. या आधी 6 बॉल 6 मारले होते. यावेळेस 5 बॉल 5 मारलेत. काय बॅटिंग केली आहे लाजवाब अप्रतिम दर्जेदार बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. 102 धावसंख्येचं एक बलाढ्य टार्गेट ते समोर सेट केलंय. कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल ते आपण इथे पाहणार आहोत.
सन्माननीय नानाभाऊ सोनावणे यांच्या माध्यमातून विपुलच्या या विध्वंसक फलंदाजी करता 1000 रुपये कॅश प्राइज येते. पहिल्या चेंडूचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. तीनही धावसंख्या दाफलकावर आहे. शुभम आणि साथीने निखिल अशी जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
हा करा चालू. मॅच कडे आपण वळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण. जशास तसं चोख प्रत्युत्तर. ते प्रत्येकाला पाहायला आवडतं. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. बॉलला फेकले सीमा पार, षटकार. यावेळेस मात्र हा बॉल पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. बॉल चौकारामध्ये परावर्तित झालाय. धावसंख्या ती वेगानं पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्या पुढे सरकून वेग तो प्रदान करून दिला जातोय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला. चांगला फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधनं सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. काय बॅटिंग होती. लाजवाब अप्रतिम प्रत्युत्तर, चोख प्रत्युत्तर ते सध्या मैदानाच्या आपण पाहताय. इथे बॅकफुटला गेला आणि जागा बनवत असताना हा फटकाच बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळला आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय. धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 14 ऑन बोर्ड. 14 धावा या राफल कव्हर आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या फलंदाजीला सुरुवात ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुण्याच्या एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चांगले शेताबीचे प्रयत्न केले. चेंडूला स्टॉप केलं. रन त्या वाचवल्या. धावसंख्या 15 आहे. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. 102 धावसंख्येचं टार्गेट ते समोर आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमकता ती सुरू ठेवावी लागेल आणि ती आक्रमकता सध्या सुरू ठेवली आहे शैलेश माळी जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. यावेळेस मात्र हाही बॉल त्याला हवेत उडवलंय. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय का बॉलनं, तर तिथे रिले फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. जोपर्यंत चेंडू आला 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 17 आहे. पाच चेंडूचा खेळ. पुढचा बॉल. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याला बीट करतोय. बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या राफल कव्हर आहेत. एक ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. एक ओव्हरचा खेळ समाप्त. एखेरीच 23. नेक्स्ट मॅचचा टॉस. बोथ टीम कॅप्टन आपल्याला नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच शेतकरी डेअरी फार्म आणि त्यांच्या विरोधात किरणदादा पाटील युवा मंच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरता या. ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जमिनीशी संलग्न चाललाय. एक सिंगल. धावसंख्या 24. आक्रमकता ती सुरू ठेवावी लागेल. चांगले फटके मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. आज शनिवार आहे त्यामुळे सकाळच्या सत्रात शाळा सुटल्यानंतर सर्व लहान मुलं मैदानाकडे येत आहेत. मॅचला एन्जॉय करत आहेत. मात्र बाळांनो पहिला घरी जा आणि मग या. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर जमिनीशी संलग्न चाललाय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि
पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28, 28 धावा. धावसंख्या 28 आहे. 1.2 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आक्रमकता ती सातत्यपूर्ण दाखवली जाते. इथे मात्र लोवर फुल टॉस होता. बॉलला तिथे क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवत फेकून दिलंय. त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावरनं षटकार 6. धावसंख्या 34 आहे. 1.3 चा खेळ. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता हीच भूमिका बॅटरनं बजावण्याचा इरादा मैदानाच्या आतनं दर्शवला आणि प्रत्येक बॉलवर तोही आक्रमकतेने फटके खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 34 विदाउट लॉस. 1.3 चा खेळ. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग चा हा थरार आपण सध्या अनुभवतोय. इथे मात्र चांगला फटका पॉइंटच्या जवळपासला खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. बॉल चाललाय सरळ स्वीपर कव्हर मध्ये. सीमा रेषेच्या बाहेर चौकार आलाय. 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 38, 38 धावा. इथे आणखी एक वाह वाह लाजवाब काबिले तारीफ आउटस्टँडिंग दर्जेदार फटका तो पेशकश केलाय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा हा दमदार हिट. सुशीला यार्ड्स षटकार 6. सहाच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. काय बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लाजवाब खेळ. प्रेक्षकांना याच पद्धतीने प्रतिकार आणि मोठमोठे फटके ते पाहायला आवडतात आणि प्रेक्षक वर्ग अगदी मनमुराद आनंद सध्या या बहरदार फलंदाजीचा लुटत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1.5 नंतर 44 लागल्यात. लवकर मॅच संपवण्याचा इरादा आहे. जरी 100+ लागले असले तरी आमच्याकडे ती ताकद आहे. आम्ही लवकर मॅचला फिनिश करू शकतो. यावेळेचा बॉल तो चांगला होता. अचानक उसळी प्राप्त केली. अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हणतात तो पाहायला मिळाला. बॉल विकेट कीपर कडे गेला. एक डॉट बॉल आला. ओव्हरची झाली सांगता. धावसंख्या 44. 2 ओव्हर नंतर इथनं विजयाकरता 24 चेंडू आणि 58 धावसंख्येची गरज. धावसंख्या आहे 44. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ तो बाकी आहे. त्यामध्ये 58 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही फलंदाज आक्रमकतेने खेळ करतायत. श्यामला जर शुभम त्याला जर आपण पाहिलं तर शुभम 28 वर बॅटिंग करतोय. 7 बॉल त्यानं फेस केलेत. निखिलला जर आपण पाहिलं तर त्यानं 16 वर रन बनवल्यात. 5 बॉल त्यानंही फेस केलेत. चांगला खेळ दोघांच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळालाय. ज्याला कुणाला संधी मिळाली त्या संधीचं सोनं तो स्ट्रायकर एनकडे येत असताना करताना आपण पाहतोय. आणि ही विध्वंसकता अशीच सुरू ठेवावी लागेल जर या मॅचला जिंकायचंय.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गणेश राठोड तो सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीची कामगिरी इथे गणेश राठोड त्याच्या वतीने मैदानाच्या आतमधनं केली जाईल. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे बॅकलिप खाली करत खेळायला भाग पाडलं, कारण किती चांगला चेंडू तो तिथे हाताळला गेला होता. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय. डॉट बॉल ते गरजेचे आहेत, कारण खूप जास्त प्रेशर गोलंदाजी करणाऱ्या टीमवर 101 धावा लावल्यानंतरही क्रिएट होत असताना पाहायला मिळालंय. त्यामुळे थोडंसं रिलीफ मिळवण्याकरता डॉट बॉल हाताळणं गरजेचं आहे. फुल टॉस मिळालाय, तो मैदानाच्या आत थांबणार नाही. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला, क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत सीमा रेषा पार इथे आलाय सुशिलाई आर्ट्सचा दमदार हिट, षटकार. सुशिलाई आर्ट्स ब्रँडेड हिट्स ते मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकाराची आतिषबाजी ती सुरूच आहे, ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. धावसंख्या 50. माय फाउंडेशनचे सर्वे सर्व सन्माननीय चंद्रकांत भाऊ यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. माऊली दादा आपल्याला टॉस बॉक्स कडे यायचंय. माय फाउंडेशन चे सन्माननीय चंद्रकांत भाऊ ज्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन तिथे जॉईन झालेत, ज्यांच्यामध्ये कॉइन स्पिन केला जाईल. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे डॉटच्या स्वरूपाने हाताळत असताना पाहायला मिळाले होते, मात्र त्यानंतर आक्रमकता दाखवली. यावेळेस रिव्हर्सचं माध्यम ते इथे अंमलात आणायचंय, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 51 धावा या राफल गावा लागलेल्या आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे आणि 3 ओव्हर मध्ये 51 बनवायचे आहेत. 3 ओव्हर मध्ये 51 बनल्या. 3 ओव्हर मधनं इथे 51 ची गरज आहे. कशा पद्धतीने या 51 धावा धाफलकावर जोडल्या जातील ते आपण पाहणार जरूर आहेत. मात्र जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, लगेचच शॉर्ट चर्चा करून पुढच्या खेळाला सुरुवात करा. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर महेश पाटील ते सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे ती त्यांच्या वतीने साध्य केली जाईल. पहिला बॉल चांगला चेंडू आहे, टप्पा खाली राहतोय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये जातो. एक डॉट बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. महेश ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहताय, आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र बॉल रडार मध्ये होता, मग त्यावर आघात करायला कसा विसरेल ते फलंदाज. बॉलला उडवलंय आणि स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं फेकून दिलंय सीमा रेषा पार, षटकार. पुढचा बॉल आणखी एकदा तगडा क्वालिटी प्रहार.
बॉल चाललाय दूर सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. आक्रमकता ती भूमिका मैदानाच्या आतमधनं अगदी ठामपणे मांडत असताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. निखिल त्याच्या बॅटमध्ये यावेचा हा सुशिलाई 8 षटकार तो आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रडारमध्ये होता आणि मग त्यावर एक मोठा आघात तो केला गेला, षटकारामध्ये परावर्तित केलं गेलं. धावसंख्या 63 आहे, 63. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन जी राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये होती वाढ. 64 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस आहे, त्याला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे पाहत राहील. बॉल जाईल सीमा रेषा पार. काय बॅटिंग होती, लाजवाब प्रतिकार जो प्रत्येकाला पाहायला आवडतो आणि इथे अगदी तगडा प्रतिकार तो सध्या मैदानात सुरू आहे. 100+ धावा दाफलकावर लावल्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. मात्र त्या 100+ ही इथे सेफ नाही आहेत. प्रत्येक चेंडूवर षटकार चौकारांची आतिषबाजी ती सध्या सुरू आहे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येवर जर आपण नजर टाकली तर दाफलकावर 70 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. इथनं मात्र विजयाचं समीकरण ते थोडंसं छोटं करण्याचा प्रयत्न केलाय, कारण 32 ची इथनं अजूनही गरज आहे. इनाने 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 32 धावसंख्येचं लक्ष. बघूया 13 मध्ये 32 कशा पद्धतीने दाफलकावर जोडल्या जातील. काय बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग ची ही स्पर्धा फलंदाजा गोलंदाजांनी सर्वांनीच गाजवून सोडली असं म्हणायला हरकत नाही. एक यशस्वी पर्व ते आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण खूप चांगले खेळत आहेत सर्व. 70 ही धावसंख्या राफलकावर आहे. 3.5 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल तो या ओव्हर मधला प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवरचा खेळ तो कसा असेल ते आपण इथे पाहणार आहोत. यावेळेस मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय जमिनीशी खेळत बागडत जमिनीला गुदगुद्या करत सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. धावसंख्या 74 74 ही धावसंख्या सध्या दाफलकावर लागलेली आपण पाहतोय. मैदानामध्ये पाणी ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि चांगला खेळ तोही सध्या मैदानात सुरू आहे. चला जास्ती वेळ दिला जाणार नाही,
कारण खूप जास्त वेळ जातोय, दुसरीच मॅच ती सुरू आहे सध्या, त्यामुळे थोडीशी घाई करावी लागेल. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट केला गेलाय. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे केली जाईल. इथे मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, त्यानंतर देहेश टीमवर आदळला एक निर्धाव चेंडू, तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 28 ची गरज आहे. बघूया 11 मध्ये 28 कशा पद्धतीने इथे दाफलकावर जोडल्या जातील. चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, एक डॉट बॉल तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. ही धावसंख्या दाफलकावर आपण पाहतोय. 4.2 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल जोपर्यंत इथे फील्ड केला, एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 75 धावा या दाफलकावर आहे. 4.3 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शांतता अचानक मैदानामध्ये प्रस्थापित केली आणि एक चांगला ओव्हर जरी इथे पडला तरी ही मॅच फिल्डिंग करणारी टीम आपल्या बाजूने खेचू शकते. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलं. इशारा केला पंचांनी व्हाईटचा, ऑफस्टंपच्या बाहेर अतिरिक्त बाहेर होता, त्यामुळे धावसंख्या 76 वर स्थिर आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र हा चेंडू तो हवेत आहे. विकेटची संधी ती निर्माण केली आणि इथे एक दर्जेदार झेल विकेट मिळवली. या मॅचला अचानक टर्न प्राप्त झालाय, कारण ही मॅच असं वाटत होतं फलंदाजी करणारा संघ काही चेंडू बॅलन्स ठेवत आपल्या बाजूने खेचून घेऊन जाईल, मात्र तिथे अचानक मॅच झाली टर्न. आता विजयाकरता बॉल शिल्लक राहिले तिथनं 8 आणि या 8 बॉल मध्ये रन्स बनवायचे 26. धावसंख्या जर आपण पाहिली तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू थोडासा खाली राहिला, सरळ विकेट कीपर पर्यंत जरी गेला असला तरी ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर तिथे व्हाईटचा इशारा. फिल्डिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. आता तुम्हाला रिव्ह्यू तो घेता येणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 77 धावा दाफलकावर आहेत. अजूनही विजयाकरता 25 या धावसंख्येची गरज आहे. इथे बॅटची कडा घेतली होती विकेट किपर त्याच्याकडनं जर आपण पाहिलं तर चुकी ती होत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या 77 ला 1 अशी आहे. या ओव्हरनं चेहरा मोहरा तो सर्व काही बदलून सोडलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, लाजवाब मारा तो आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने शांतता ती मैदानाच्या आतनं प्रस्थापित केली गेली आहे.
4.5 चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि यावेळेस मात्र हा बॉल त्यावर येईल सिंगल. आता येणारे शेवटचे 6 बॉल ते या मॅच मधले शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये तुम्हाला 4 षटकार मारायचे, 24 धावसंख्येची गरज. चला, वेळ खूप जातोय, खूप जास्त वेळ गेलाय. विनंती आहे थोडंसं गेम स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मोहित, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. मोहित सपकाळ जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत आहेत. 4 षटकार या ओव्हरमध्ये खेचायचे आहेत. खूप वेळ जातोय. फिल्डिंग करणारी टीम तुम्हाला पेनल्टी लागू शकते. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र खूप चांगला फटका तो पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरनं खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होता, तो असफल राहिलाय. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 5 रन बनवायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. कशा पद्धतीने इथे या 20 धावा दाफलकावर जोडल्या जातील ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मोहित सपकाळ जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र षटकार तो खेचला गेलाय. मॅच ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण मी अजूनही हारलेलो नाहीये हे सांगत असताना सुमेर वाघेरे यांनी बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा बाहेर. षटकार. येणारे आता बॉल शिल्लक राहिले 4 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 14. चांगली बॅटिंग सध्या सुमेर यांच्या माध्यमातून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बलदत्त डेहेष्टी अगदी टावरिंग स्ट्रोक ते त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत सध्या. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अगदी तो पोलिसी खाक्या सध्या गोलंदाजाला दाखवला जातोय. जशी एखाद्या सराईत गुन्हेगार त्यांच्या तावडीत आला आणि त्याच्यानंतर त्याला जशी 3rd डिग्री दिली जाते, अगदी तशी 3rd डिग्री सध्या गोलंदाजाला देण्याचं काम ते त्यांच्याकडनं सुरू आहे. पहिलेच सोडून दिलंय. वाईटचा इशारा आलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 4, त्यामध्ये रन बनवायचे आहेत 13. गोलंदाजावरचं प्रेशर ते वाढलेलं पाहायला मिळतंय. 24 धावा ठेवल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 11 खर्च केल्या 2 बॉलमध्ये. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 4, त्यामध्ये रन बनवायचे आहेत 13. सुमेर वाघेरे स्ट्रायकर यांकडे. शॉट ऑफ प्लेन मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. इथे अलॉंग द कार्पेट गेलाय. बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. योग्य तऱ्हेची फेकी आली आहे. एकच रन ती दाफलकावर जोडली गेली आहे. इथे ऍक्शन चेक केली जाते.
इट्स अ नो बॉल. आम्ही गोलंदाजाचे 3 बॉल चेक केले. एक करण्यात आला गोलंदाजाचा हात तो बॉल नोच आहे. मात्र त्याआधी त्याने क्लिअर बॉल टाकला होता एक. मात्र त्यानंतर काही प्रेशर घेतलं किंवा मग काहीतरी अतिरिक्त करण्याच्या नादात कदाचित त्यानं हा बॉल जर्क केला असावा. प्रेशर ते माणसाकडनं चुका घडवून घेतं. तिथे जर आपण पाहिलं तर ज्या बॉलवर षटकार गेला होता तो अगदी क्लिअर होता. या ओव्हरच्या आतापर्यंत चेंडू 2 चेंडूचा खेळ झालाय. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता. ज्या बॉलवर षटकार गेला होता ती ऍक्शन फेअर होती. मात्र जो बॉल सिंगल गेला तिथे जोर अतिरिक्त लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जर्क ओळखला गेला. बघा तुम्ही प्रत्येक बॉल तो योग्य ऍक्शननेच टाकणं गरजेचं आहे. इथे मात्र फुल टॉस दिला आहे आणि त्याला समोर उडवून फेकून दिलंय सीमा रेषेच्या पार. इथे षटकार आलाय. या 6च्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि धावून पोहोचतीये ती 97. याही गोलंदाजावर आक्षेप तो घेतला गेलाय. इट्स अ नो बॉल.
शकतं इथे विजयाकरता जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल ऑन साइडला खेळलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न नाही. एका सिंगलवर तिथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 99 धावा या राफलकावर आहेत. त्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 न वाढते जाऊन पोचते ती 100. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 2 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. एक डॉट बॉल आला तर मॅच मध्ये जागा निर्माण होईल. डॉट बॉल येणं इथनं खूप अत्यावश्यक आहे. इथे हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा आलाय. स्कोर लेवल एका धावसंख्येची गरज आहे इथनं विजयाकरता. पुढचा बॉल आणि यावेळेस खेळ खलास. विजयी होती या षटकारानं. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. काय बॅटिंग, लाजवाब बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळाली श्रीदत्त या टीम कडनं. आणि इथे हा विजय आणि त्यानंतरचा श्रीदत्त इलेक्ट्रिकचा हा जल्लोष तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे निखिल बयास, जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या निखिल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. निखिल ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच.